हॅलो गाईज, वेलकम बॅक टू आवर न्यू ब्लॉग. मी ऐश्वर्या कुलकर्णी, एक शेतकऱ्याची मुलगी, कृषी कन्या. तर समोर तिकडे पाणी देतो आहे आणि इकडे पाणी चालू आहे, आपल्या ज्वारीला पाणी चालू आहे. आणि मी तुम्हाला दाखवते आपल्या रस्त्याची काय गथा झाली आहे. ह्याचं पाणी द्यायची स्टाईल दाखवते. न्यू स्टाईलने पाणी देते गाईज. हा पूर्ण सगळ्या रानात, रस्त्यात सगळीकडे पाणी पाणी करून टाकायचं आणि मग पाणी द्यायचं. शिस्तीत पाणी द्यायचंच होत नाही गाईजाला. तर मी तुम्हाला दाखवते आता रस्ता कसा झालाय. तुम्ही बघू शकता व कसं बघायला वाकून वाकून. तर गाईज रेडी. तर बघू शकता इकडे पाणी चालू आहे, इथून पाणी चालू आहे तिथंपर्यंत आणि इथे आमचा रस्ता आहे. आणि ह्याला रस्ता म्हणतात का सांगा तुम्ही? इतके घाण, इतकी चिखल आहे आणि हे सगळं पाणी इकडून पडायला आहे. हे पाईप, तुटका पाईप लावला इथे. हां, असलं काम करायचं असतं. इथे तुटका पाईप आहे गाईज आणि इकडून पाणी सांडायलं आहे. इथून गाड्या घेऊन जाता येत नाही अक्षरशः लोकांना म्हणजे आपलेच सगळे आहेत, त्यांना गाडी घेऊन जाता येत नाही. इकडे काट्याचे झाड आहेत आणि असलं पाणी देतं. हा, आणि इथून पाणी अजिबात थांबायचं नाव घेत नाही, सारखं चालूच आहे. कारण तिथं तुटलेला पाईप लावला आहे ना त्याने, त्यामुळे. कळतं का तुला जरा? तर काय गाड्या घेऊन जाता येत नाही तिकडून. रस्त्यावरती एवढं पाणी पाणी करायचं असतंय. गाईज कवायत चालू आहे, कवायत मागे पुढे टाळ्या मारायची कवायत चालू आहे. आता ही कावळा कवायत. ते असे कावळ्याचे हात असतात ना तसे. झाली एवढंच. नमस्कार. तर गाईज बघू शकता हिला पाणी पाजवायला आणलं इकडे आणि इकडे गहू खायला लागली. ए छोटे चल. हल्या गव्हात ना सगळं गहू नुकसान करत. तर गाईज दुपारचे 1-2 वाजलेत आणि मलाही खूप कंटाळा आला. मी म्हणलं चला आपल्या शेतात फिरून येऊ. तर आपलं शेत तिकडेपर्यंत आहे आणि तिकडे ढाळा पण आहे. आपण ढाळा घेऊन येऊयात. तर बघूयात आधी आहे का हिरवा किंवा वाळून गेला आहे. मी मागे एकदा आलते तेव्हा वाळला होता थोडा आणि थोडा हिरवा होता. तर आता बघूयात, चला हिरवा असेल तर घेऊन येऊयात. तर गाईज मला आता येताना थंडी वाजत होती म्हणून स्वेटर पण घातले आणि इथं आल्यावरती ऊन पण लागायला म्हणून टोपी पण घातली. तर आपण आलो आहे हरभऱ्याच्या रानात. तर चला बघूयात हरभरा आहे का नाही. यार सगळं वाळलेलंच दिसायला मला. तर काय करायचं, वाळलेलंच आहे सगळं. हे बघू शकता गाईज, 1-2 हिरवे आहेत, 1-2. खूपच कमी आहेत गाईज, हिरवे खूपच कमी आहेत. तरी पण मी हे घेणार आहे. तर गाईज शोधून शोधून मला एवढा ढाळा सापडलेला आहे आणि बाकी सगळा वाळून गेला आहे. त्यामुळे जेवढा मला छान वाटला तेवढा मी घेतला आहे. तर चला आता जाऊयात घरी. तर गाईज मोस्टली मी असे चान्सेस सोडत नाही, जसे की शेतातला रानमेवा वगैरे असेल किंवा मूग किंवा हरभरा असं काही असेल तर मी चान्स सोडत नाही. कारण हे वर्षातून एकदा येणारे असतात पिकं, त्यामुळे मला खूप आवडतं. आणि शेंगा झाल्या, भुईमुगाच्या शेंगा जरी झाल्या, मुगाच्या शेंगा झाल्या, मला खूप आवडतात ह्या खायला. आणि मी हमखास खातेच, कुठे का असे ना ते जाऊन आणते, खाते, कारण मला आवडतात या गोष्टी शेतातल्या. तर गाईज पप्पा गव्हाला पाणी द्यायला, तर चला त्यांना पण देऊयात थोडंसं हरभरा ढाळा. पप्पा ढाळा खाणार भाऊच्यात ना? हां थोडासा होता, शोधून शोधून आणले. हे घ्या. काय काय बघताय फोनमध्ये? तर गाईज आता आम्ही चाललो आहे, हे शेजारच्या काकांचे पैपा आणले होत्या आणि ते द्यायला चाललो आहे आता आम्ही. मी पप्पा आणि समर्थ आम्ही तिघं मिळून चाललो आहे. मी काय करणार नाही, मी फक्त त्यांच्या मागे मागे जाणार आहे आणि ह्यांनी उचलणार आहेत पैपा. थोडं उचलून देऊ का? उचलून देऊ का नको? हे पैलवान आहेत दोन्ही. किती पाईप आहेत समर्थ? 7 पाईप आहेत. बास के बाद उचलू शकतात 2 जण 7 पाईपा. ऑफकोर्स 7 पण नाही आहेत, 6च आहेत. हां 7 आहेत. इकडे एक आहे गाईज, इकडे एक आहे. तर 7 पाईपा घेऊन चाललेलो आहेत आता आम्ही. आणि मी फक्त त्यांना सपोर्ट करणार आहे, सपोर्ट मागून सपोर्ट करणार आहे फक्त, की हां चला चलो चलो चलो. आलं, थोडंच आहे थोडंच आहे समर्थ.
थोडंच आहे, चला आलेत बस 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 थोडंच आहे आता, चला. तर गाईस मी पण पकडलेली आहे पैपा आणि इथं पप्पा आहेत जवळच आणि मागे समर्थ आहे. तर आम्ही तिघं मिळून असं घेऊन चाललोय. माझा फक्त हात लागलेला आहे. असं पैपा जड आहेत गाईस, दम लागला इथंपर्यंत येईपर्यंत. अरे यार झाड इथंच ठेवूयात की पप्पा. तर गाईस आम्ही आता आलो इथे त्यांच्या घरापाशी. कुठे टाकायचं? पुढे का पुढे टाकायचे गाईस तिकडे. हात दुखायला माझा इकडला पप्पा. बस मी सोडायला आता. तर गाईस हे दोघं असे घेऊन चाललेत. अरे यार हा तर खांद्यावरून पूर्ण हातातच घेतलास की समोर. उचलू का थोडंसं इकडून? हा इथंच ठेवायचं आता, ठेव बस. गाईस मी दुपारी इथं आले होते, इथे एक पण चिंच नव्हती खाली पडलेली आणि आता बघा किती पडलेत. तर याचं कारण म्हणजे इथं माकडं आले तिथे. थांबा मला भीती वाटते. आणि हा बघा कसं करायला. आलो आलो कुठं गेलं भाई साहेब, गेलं कुठेतरी. इथे आहे गाईस गाईस इथे इथे माकड. पप्पा तोंड वाकडं करायला ते. हे बघ बघ कसं करायला बघ. पप्पा उंगली करू नका मम्मी. साब इथं जवळच होतं की सम्या. कुठे गेलं? वरती गेलं गाईस, हे दिसणार नाही. हा खूप जवळ होतं, हे इथे होतं आणि आता तिकडे शेंट्याला गेले पूर्ण. चल रे बाबा, मेरे को तो डर लगता है भाई. काय बुक कसं केलं ना आता. गाईस आता माकड खाली आलेलं. बापरे काय भीतीचं वातावरण झालेलं गाईस. आता एकदम भीतीचं वातावरण झालेलं. माकड एकदम अंगावर आलेलं. कुठे गेलं? कुठे गेलाय समोर? कुठे मला हा दिसलं. मम्मी नको बाई साहेब अंगावर यायलाय समोर. काय करतोय तू आता? काय करू नको, जाऊ दे. खूप उंच आहे रे, नको करू काही. माकड तू एक माकडच झालास बघ त्यांच्यासोबत. इकडे आहे पण व्हिडिओमध्ये दिसत नाही. गाईज हातवार आहे बघा, हातवार. आलं तर खाली धूम धडाका पळायचं. मम्मी मला तर अजून धडधड धडधड करायला, एवढं डेंजर पळायले. इकडे अजून वर गेलं बघ. चिंचा किती पडाले. समर्थ नको जाऊ, इकडून एखादं येईल आणि तिकडून एखादं येईल. काय करत दिसायला इकडून? नाही दिसत आहे, जाऊ दे मग, जाऊ दे चल. नाही दिसत आहे, कुठं दिसत बघू. कुठं आहे? हा 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 दिसलं दिसलं. हे बघ उडी मारलं. ई चिंचा पडतील अंगावर. चल ए चल बाबा नको. मला एक तर भीती वाटते त्यांची. त्यात कसं काय आलं काय माहिती. येईल ना खरंच बघ. तुझ्या हातातलं घेऊन गेलेलं पण कळायचं नाही तुला. घेऊन जात नाही. हे गेलं. हे पप्पा काय आवाज करतात की खाली आलं खाली आलं. खाली येऊन बसलं खाली येऊन बसलं. सर नको आहे समर्थ. ये घाबरून गेलं वरती. हे हे पांचट. हे काय राव पांचट. गाईज इकडे गव्हाला पाणी देण्यासाठी पाईपा जॉईंट करायचं काम चालू आहे. ह्यांचं बोलणं एक वेगळं चालू आहे. इकडे पप्पा एक पाईप घेत आहेत आणि हां बोला. मी आणते माझ्या तुमचे 2 घेऊन जा. हां नाही लागत म्हणे गाईज. तर मी एक घेऊन जाते, 2 नाही पण एक घेऊन जाते. तर गाईज एक पाईप मी घेऊन चालले आणि हे नी इकडे जॉईंट करायचं आहे. जॉईंट एक नाही लागत. पप्पा आण म्हणताय, तू नको म्हणतोय. बरं असू दे आता राहू.
गाईज वर्क इन द प्रोसेस. तुडव गहू तुडव. तर गाईज ह्या गव्हाला पाणी द्यायचं आहे आज रात्री किंवा उद्या रात्री देणार आहेत वाटतं. त्यासाठी ही तयारी चालू आहे. हो झालंय पप्पा. मला नको बोलला ना तू, स्वतःहून कशाला घेऊन आला आता शाण्या. जास्त तुझं डोकं चालवत जाऊ नको. पप्पा आहे तुझा पप्पा. हां स्वतःचं डोकं लावायला. पप्पा सांगितलं मला एक पाईप घेऊन ये म्हणून, म्हणून मी घेऊन आले. आणि हा बोलतोय की नको कशाला घेऊन आली, नको नाही लागत पाईप म्हणतोय. एवढे चिंचेचे झाडं जाईपर्यंत भीतीचं वातावरण राहणार आहे. कुणीकडून कुठं बसलेला माकड आहे काय माहिती, कळत नाही आणि काय नाही है ना. हे बघ हे बघ हे बघ हे बघ इथे. तर गाईज मी सकाळी तुम्हाला म्हटलं होतं ना इथं चिखल झाला आहे रस्त्यावरती आणि तिथे आपलीच गाडी अडकली आणि आता ते काढण्यासाठी समर्थ स्वतः यायला. तर मी तुम्हाला दाखवते. इथून ताईला गाडी काढताच आली नाही, मग ती गाडी अशी साईडला ठेवली आहे आणि समर्थ येत आहे आता गाडी काढायला. तर मी पण आले त्याच्या मदतीसाठी. आणि हे काय करून टाकलं एवढं रस्ता शी. आणि हा आलाय ते आलाय पण गाडीची चावी विसरून आलाय. मग त्यासाठी आता समर्थ गाडी घेऊन चावी घेऊन येत आहे आणि मग गाडी काढायची. मोठा स्ट्रगल झाला, हाच मोठा स्ट्रगल. हे काय कामाचा तू, चावी घेऊन आला नाही आणि गाडी काढायला आलास. हे काय राव भाई. तर गाईज आता गाडी हा काढणार आहे श्रीधर आणि समर्थ गाडीची चावी देऊन पळालाय. तो निघाला नाही, पळालाय अक्षरशः. हळू घेऊन या, हळू घेऊन या गाडी. गाडी जमत नाही कडू. ह्यांना मोठी गाडी येते, स्कूटी नाही. हळू 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 भाई भाई हळू. घालतो का बघ अंगावरती येड्या. जाऊ दे. तर गाईज आजच्या ब्लॉगमध्ये आपण इथेच थांबूयात आणि भेटूयात उद्याच्या ब्लॉगमध्ये. टाटा बाय बाय.